कुठला तरी छपरी इंस्टाग्राम वरती म्हणला की आमची बराबरी करायला तुमचे 7 पिढ्या जातील, पण तरी बराबरी होत नाही. आता बालिश तर बरोबर आहे, पॉइंटशीर सांगतो तुला. तुमच्या 7 पिढ्या सोन्याच्या पाळण्यात जन्मल्या होत्या आणि आमची 1 पिढी संघर्ष करून इतिहास लिहिलाय. तुम्ही 7 पिढ्यांचा वारसा सांभाळताय, आम्ही एका पिढीत इतिहास घडवलाय. तुमच्या 7 पिढ्या शिकून पण समजले नाही, आम्ही ते एका पिढीत जगून दाखवतो. तुमच्या 7 पिढ्या जेव्हा आरामात होत्या ना, तेव्हा आमच्या एका पिढीनं संविधान लिहून अख्खा पूर्ण इतिहास बदललाय. तुम्हाला 7 पिढ्या लागल्या तुमचं ओळख टिकवायला, आमच्या एका पिढीनं ओळख निर्माण केलाय. तुमच्या 7 पिढ्या जेव्हा वंश मोजत होते ना, तेव्हा आमची 1 पिढी विचार रोजत होते. बोलायला खूप काय, पण कसं आहे, धावती गाडवं अंगावर उडून घ्यायची सवय आहे ना बालिश बुद्धीची. तर अभ्यास बिब्यास कर, छपरीपणा इंस्टाग्रामवर नाचू नको, तोंडाला येईल ते बोलू नको, याचं त्याचं ऐकून. आंबेडकर नगरची पोरं आहेत, आमच्या सोबत राहा, तुझी ताकद वाढेल, तुला सगळं भेटेल, सगळं देऊ आम्ही. आम्हाला काय नको, आमच्या हिस्साचं पण देऊ तुला, पण आमच्या सोबत प्रेमाने वाग, रिस्पेक्ट कर. आणि पाठीमागा ना बाबासाहेबांचा फोटो लाव जिथं आम्हाला पाहिजे तिथं. आणि नेक्स्ट टाइम परत मुंबईला गेला ना तर बाबासाहेबांचा फोटो लाव तिथं, कळलं का? तुला माझ्याकडून जय भीमा कोरेगाव.